हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 7 मराठी चैप्टर नंबर 9 वाचनाचे वेड के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 8 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 9 वाचनाचे वेड के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स, जिसमें पहले हमें दिया है शीर्षकांचा अर्थ, मीनिंग ऑफ द टाइटल, फिर पाठ का परिचय दिया है, इंट्रोडक्शन टू द लेसन दिया है, फिर मॉरल मैसेजेस दिए हैं। अब हम बढ़ते हैं शब्दार्थ की तरफ। तो कंटाळवाणी इस कंटाळा येईल अशी, आळसावणारी दॅट इज बोरिंग, किमान कमीत कमी, थोडेसे मिनिमम, ॲट दी लिस्ट, अवांतर पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर, वाचन एक्स्ट्रा, ॲडिशनल, देन समाधानी सुख, आनंद, सॅटिस्फॅक्शन, समस्या आपत्ती, संकट गंभीर स्थिती, प्रॉब्लेम डिफिकल्टी, सारांश इस निष्कर्ष, तात्पर्य दैट इज समरी, वाचनालय ग्रंथालय लाइब्रेरी, गरज आवश्यकता नीड नेसेसिटी। इसके बाद हमें दिया है वाक्याचे प्रचार व त्यांचा अर्थ। तो पहला दिया है मन वळवणे, एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे, टू परस्वेड समवन टू डू समथिंग, प्रवृत्त करणे, त्यासाठी तयार करणे, टू एनकरेज, टू इन्स्पायर, नोंद ठेवणे, लिखित स्वरूपात टिप्पण ठेवणे, टू कीप अ रेकॉर्ड ऑफ, शाबासकी देणे, कौतुक करणे, प्रशंसा करणे, टू कॉम्प्लिमेंट, टू गिव्ह अ पॅट ऑन द बॅक, उत्सुकता वाटणे, कुतूहल वाटणे, टू फील क्युरियस अबाउट, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, टू बी सरप्राइज्ड, टू बी अमेज्ड, सफल होणे, यशस्वी होणे, टू सक्सीड इन समथिंग। देन आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, हॅपीनेस टू नो नो बाउंड्स, टू बी एक्स्ट्रीमली हॅपी, आमूलाग्र बदल होणे, संपूर्ण बदल होणे, टू ट्रान्सफॉर्म कम्प्लीटली, अभिनंदन करणे, कौतुक करणे, शाबासकी देणे, टू कॉन्ग्रॅच्युलेट, प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे, टू एनकरेज, टू बूस्ट और टू प्रमोट। अब हमारा आता है कृति स्वाध्याय व उत्तरें। तो पहले हमें दिया है उतारा क्रमांक 1। तो आकृती पूर्ण करा। मुलांचे अवांतर, वाचण्याव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक, टीवी, कंप्यूटर, मोबाईल, व्हिडिओ गेम। इसके बाद है यांना वाचनाचे वेड होते, सोनालीची आई, सोनालीचा मोठा भाऊ। इसके बाद आता है एका वाक्यात उत्तरे लिहा, आईचे मत, सोनालीने अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचन करावे असे आईचे मत होते। देन आईला यश येत नव्हते, सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी आईला यश येत नव्हते। देन हे स्वमत, अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टीची करायला आवडतात का ते लिहा। तो मला मैदानात खेळायला आवडते, चांगला व्यायाम होतो, मला टी व्हीवरची निवडक कार्यक्रम बघायला आवडतात, त्याने माहिती मिळते आणि मनोरंजनही होते, मला अवांतर वाचनाची आवड आहे कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते, मला मित्रमैत्रिणीशी गप्पा मारायला आवडतात कारण त्यामुळे मन प्रसन्न राहते आणि अनुभवाने समृद्ध होता येते। इसके बाद आता है उतारा क्रमांक 2। पहला है आकृती पूर्ण करा। बाईंनी या 2 मदतीच्या नोंद करायला सांगितली, घरी केलेली मदत, इतर ठिकाणी केलेली मदत। इसके बाद आता है चौकटी पूर्ण करा। मदतीची सुरुवात इथून करावी, घरापासून, सोनालीने आईच्या हातातले घेतलेले पुस्तक। इसके बाद आता है स्वमत मुक्तोत्तरी, वाचनाचे फायदे क्रमावर लिहा, वाचनाने माहिती मिळते, वाचनाने ज्ञान मिळते, जगातील घडामोडी कळतात, निरीक्षण शक्ती वाढते, आकलन शक्ती वाढते, विश्लेषण योग्य दिशेने करता येते, मन निकोप व समृद्ध होते, जीवन पोषक मूल्ये कळतात। इसके बाद आता है पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय व उत्तरे। तो पहिला है सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते, सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते। सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवलकाम वाटत होते, सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली आईला म्हणाली, म्हणून घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते। इसके बाद आता है क्वेश्चन 3। सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले।
सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबाने तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले. इसके बाद आता पुढील घटना मागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करायचे होते, पण यात आईला यश येत नव्हते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आईने युक्ती करायची ठरवले. म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला सगळ्याच कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना. सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. सोनालीने कथा वाचल्या, गोष्टीचे सारांश लिहिले. आईने तिचे कौतुक केले. वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल शाळेतही बाईने तिचे कौतुक केले. बाबांनी तिला वाढदिवसाला पुस्तक भेट दिले. वर्गातल्या मित्रमैत्रिणींनी एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. या सर्व कारणामुळे सोनालीला वाचनाची आवड लागली. म्हणून सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगायची गरज उरली नाही. इसके बाद आता है भाषा अभ्यास, दैट इज़ वोकैब्युलरी. तो सफल होणे, आन्सरी से यशस्वी होणे, नोंदी करणे, लिहून ठेवणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. इसके बाद आता है पुढील शब्दांच्या वाक्यात उपयोग करा. देन आमूलाग्र तंत्रज्ञानाचा प्रसार होताच शहरी राहणीमानात आमूलाग्र बदल झाला. शाबासकी. निबंध स्पर्धेत वृषाली जिल्ह्यात प्रथम आली, म्हणून बाईंनी तिला शाबासकी दिली. अवांतर. 7वीमध्ये गेल्यावर अमरला अवांतर वाचनाची गोडी लागली. इसके बाद आता है पुढील शब्दांचे समानार्थी अर्थ. शब्द चौकटीतून शोधून लिहा. सो आन्सर्स आर बक्षीस, पारितोषिक, यश, विजय, गोष्ट, कथा, मदत, सहाय्य, आवड, रस. देन तक्ता भरा. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. पिता माता, पाहुणा पाहुणी, आजोबा आजी, काका काकी, मित्र मैत्रीण. इसके बाद आता है उभयान्वयी अव्यय. इसके बाद हमें दिया है पुढील संवादातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. सो हमारे जो उभयान्वयी अव्यय हैं वो है यहाँ पर म्हणून, अनु, म्हणजे, शिवाय, जर, तर, पण. ये हमारे जो भी हैं, जो भी अंडरलाइंड हैं वो उभयान्वयी अव्यय हैं. तो आप इसे वीडियो पॉज करके अच्छी तरह से देख सकते हैं कौन कौन से हमारे उभयान्वयी अव्यय हैं यहाँ पर. इसके बाद आता हमारा कृती है. हात व हस्ते हे एकाचे अर्थाचे शब्द आहेत. पुढील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हाथ कंकण, हाथखंडा, हाथमोजे, हस्तक्षेप. इसके हमको सेंटेंसेस बनाने मतलब मीनिंग बताने हैं. तो हस्तकला है हाताने केलेली कला. हस्ताक्षर हाताने स्वतः लिहिलेले अक्षर. हस्तांदोलन हातात हात मिळवणे. हात कंकण हातातली बांगडी. हातखंडा एखाद्या कामात तरबेज असणे. हातमोजे हातात घालायचे मोजे. हस्तक्षेप एखाद्या गोष्टीत मध्ये पडणे. फिर हमको दिया है तुम्हाला आवडणाऱ्या विषयाची पुस्तके वाचा. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकांच्या थोडक्यात सारांश आपल्या वहीत लिहा. इसके बाद आता उपयोजित लेखन, दैट इज रायटिंग स्किल. वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. सो आदर्श नगर तारीख 16 डिसेंबर 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्श नगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांनी त्याच्या आवडती कथा कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. विद्यालयातील या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला.
इसके बाद आता है वरील बातमीच्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो? भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. इसके बाद हमारा आता है वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? ही बातमी 16 ऑक्टोबर या तारखेची आहे. इसके बाद आता है वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अनेक स्पर्धा घेतल्या गेल्या. ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केली. उत्कृष्ट वाचन स्पर्धेत मुलांनी आवडत्या कथा कविता यांचे वाचन केले. देन आता है कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? इयत्ता 7वीतील शेखर काजरे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. तो बच्चों इसी के साथ में हमने चैप्टर 9 के क्वेश्चन आंसर्स जो कि डाइजेस्ट के थे फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करने वाले हैं चैप्टर 10 पंडित रमाबाई के क्वेश्चन आंसर्स. तो तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. थैंक यू.